नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी आज एक लेख सादर करतो आहे. शीर्षक आहे हीच खरी सद्भावना. सुखलोलुपता, चंगळवाद आणि स्वतःच्या विश्वात सर्व काही विसरून रमणाऱ्या माणसाला खूप काही गोष्टी पुन्हा नव्याने सांगण्याची गरज आहे, असं मनापासून वाटणाऱ्या छान छान लोकांची आपल्याभोवती भरपूर चहलपहल असते, आपल्या सहवासात वावरत असतात. स्वार्थापोटी माणसे दुसऱ्याबद्दलचा विचार करण्याचे सोडून देतात. या स्वार्थापोटी वागणाऱ्या माणसाला आजूबाजूच्या वास्तवाशी काही एक देणे घेणे नसते. याचा परिणाम काय होतो? स्नेहभावना रुजण्याऐवजी पराकोटीचा दुरावा आणि दुजाभाव वाढीस लागून आपला समाज तरच भंगतो की काय ही भीती वाटू लागते. समाज जीवनाच्या उत्तम आरोग्यासाठी विवेकपूर्ण जनांची आवश्यकता असते. आपल्या थोर समाजपुरुषांनी, संत आणि महात्म्यांनी वेळोवेळी सुचवलं आहे की परस्पराशी शांततेने राहावे, एकमेकांच्या भावनांचा आदर करावा, तरच समाज स्वास्थ्य टिकून राहण्यास मोठी मदत होते. आपल्या संत साहित्यात तर वैयक्तिक आचारविचार हे सद्भावने आधारित असावेच हे सांगताना संतांनी हिताचे भान ठेवून सद्भावना कशी हितकारी आहे हे जनसामान्यांना पटवून दिलं. समाज शिक्षकांच्या भूमिकेतून समाज प्रबोधन करणाऱ्या थोर महात्मा पुरुषांनी कळकळीने सांगितलं आहे की याच सद्भावनेविषयी म्हणून सध्याच्या अस्थिर आणि अशांतता पसरत चाललेल्या समाज जीवनात निकोप जीवन विचारांचा प्रभाव पाडण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपल्या भोवतालचे जीवनमान पाहून जगण्याची उमेद हरवून जावी असेही क्षण येत असतात. प्रामाणिकपणा, सत्यता आणि सचोटी यासाठी प्रयत्न करतात त्यांना लोक हसतात आणि लबाड अप्रामाणिक लोकांना मात्र सगळा मेवा मिळत असतो. पण अशावेळी शांत मनाने विचारपूर्वक या खोट्या आणि दिखाऊ श्रीमंतपणाकडे आपल्याला दुर्लक्ष करण्याचे शिकता आले पाहिजे. तरच आपण स्वतःसाठी आणि पर्यायाने समाजासाठी स्वस्थ आणि स्वच्छ जीवनस्तर निर्माण करू शकतो. माणसे एकमेकांना दुरावली, देश एकमेकापासून दुरावलेले, मनं दुखावलेली, या सर्वाचे कारण महत्त्वाकांक्षा, सत्तेची अभिलाषा, स्वतःचे अनाठायी स्तोम वाढवणे. यामुळं काय की कुरघोडी करून, गैरमार्गाचा अवलंब करून सत्ता संपादन करण्याच्या हव्यासापोटी एकमेकाच्या भावना पायदळी तुडवणे आणि पुढे जाणे यातच धन्यता मानणाऱ्या आरेरावी जगाची सद्भावना अत्यंत गरजेची झाली आहे. हल्लीच्या धावपळीच्या जीवनाचा एकच अर्थ, तो म्हणजे मी माझ्यासाठी, माझ्या माणसाच्या सुखासाठी अविश्रांत धडपडणे. या धडपडीतून माणसाला पदरात पाडून घ्यायचे असते ते दिखाव्याचे वैभव, शरीराला सुखलोलूप बनवणारे आरामदायी सुख. म्हणून जग शांत तर देश शांत, समाज शांत तर समाजमन शांत, अशी ही निरामय शांततेची साखळी आपल्याला जोडता आली पाहिजे. ही मला अखंड राहण्यासाठी जगभर शांतता असावी, एकमेकाविषयी सहानुभूती आणि आस्था राहावी, ही दृढ भावना ठेवून कार्य करणाऱ्यांची संख्या बिलकुल कमी नाही आहे. विश्वात सर्वदूर समानता असावी, विषमता नसावी, दारिद्र्याचे निर्मूलन व्हावे, प्रत्येकाच्या वाट्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टी असल्याच पाहिजे. या भावनांचा जो विचार कृतीपूर्ण होईल त्यालाच सद्भावना हेच नाव असणार आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे वैश्विक सद्भावनेचे उदाहरण आहे. पूज्य साने गुरुजींचे भावनापूर्ण समाजगीत खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, सद्भावनेचे रसाळ काव्यरूप आहे. आपले जीवन समृद्ध करणाऱ्या ग्रंथांनी सदैव सद्भावनेचा पुरस्कार केला. तो समाजमनाचे निकोप संवर्धन व्हावे याच लोकभावनेतून. सामान्य जनाचे प्रबोधन यामुळे अगदी सहजतेने होत असते. माणसाच्या वृत्तीचा भयानक असा परिणाम समाज स्वास्थ्यावर होत असतो. आजकाल समाज मनावर होत असलेल्या मानसिक आघातासाठी अशा हीन वृत्तीच्या
माणसांना जबाबदार धरायला पाहिजे. विकृत होत चाललेल्या माणसाने स्वतःच्या वागणुकीने माणुसकीला काळीमा फासण्याचा जणू विडाच उचलला आहे की काय, असा विचार शांतताप्रिय माणसाच्या मनाला खूप अस्वस्थ करून टाकतो. अशावेळी शांततापूर्वक, धैर्याने आणि निष्ठेने अशा वृत्तीशी सामना करण्याचे समाजाने ठरवले तर व्यक्तिसमूहाच्या बळावर आपण सारे मिळून समाजविघातक अशा वृत्तींचा नायनाट करू शकतो. हा विश्वास मनात येतो तो केवळ मनात असलेल्या सद्भावनेच्या बळावर. मित्रो, या लेखामधून आपल्याला नक्कीच काहीतरी विचारधन प्राप्त व्हावं ही इच्छा आहे. लेख कसा वाटला, एपिसोड कसा वाटला, आपले अभिप्राय जरूर द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला. भेटू नव्या एपिसोडमध्ये. स्वर शुभेच्छा, शब्द शुभेच्छा. नमस्कार.